राज्याच्या राजकारणामधील मातब्बर पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकारणामध्ये पाऊल ठेवणार असल्याचं बोललं जात आहे। बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीकडनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या नावाची आता चर्चा रंगू लागली। पण अजित पवार याबाबत नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात याच्याकडेही लक्ष लागलेलं आहे। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकारणात एंट्री करण्यास सज्ज झालाय। नाव आहे जय पवार। शरद पवारांचे नातू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे द्वितीय चिरंजीव। बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। सध्या जय पवार हे बारामतीच्या स्थानिक राजकारणात बरेच सक्रिय आहेत। त्यामुळे आता ते बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरून आपल्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू करण्याची शक्यता आहे। बारामती नगर परिषदेसाठी तब्बल 9 वर्षांनंतर निवडणूक होणार। नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे, त्यामुळे नगराध्यक्षपदाची संधी मिळवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर कार्यकर्त्यांचीही विभागणी। अजित पवार यांना लोकांशी संपर्कात असणारा उमेदवार द्यावा लागणार। ऐनवेळी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचेही नाव पुढे येऊ शकते। जय पवार यांना उमेदवारी मिळाली तर इतरांचा पत्ता आपोआप कट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही पक्षाने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे। आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत। बारामतीचे नगराध्यक्ष जे आता होते ते आपल्या पक्षामध्ये आहेत। आपल्याकडे जुने नगरसेवक नगरसेविका आहेत आज आपल्या पक्षामध्ये। त्यांची इच्छा आहे की आपण बारामती शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे। पण जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आम्ही आमची भूमिका तिथं स्पष्ट करू। बारामतीचं नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गांसाठी आरक्षित असल्याने अनेक जण इच्छुकांच्या यादीत आहे। त्यामुळे पक्षांतर्गत संघर्ष टाळण्यासाठी अजितदादा आपल्या सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊ शकतात असं बोललं जातं। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचे मतदान काटेवाडीत आहे, तर जय पवार यांचे मतदान बारामतीत असल्याने नगर परिषदेसाठी संधी मिळू शकते। जय पवार कोण आहेत? अजित पवार, सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती। लोकसभेवेळी आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राजकीय मैदानात उतरले होते। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढतीत जय पवार यांनी आईची बाजू भक्कमपणे सांभाळून धरली। सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर बारामतीतील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जय पवार राजकारणात सक्रिय। विधानसभेवेळीही वडील अजित पवार यांच्या प्रचारात हिरिरीनं सहभाग। जयदादा पवार यांचे नाव चर्चेत आहे, तर दादा जे उमेदवार देतील की दादा जे सांगतील की ह्यालाच तुम्ही, तर आमच्या पक्षातले किंवा अख्खे बारामती त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे। तर जयदादा पवारांना जर दिली उमेदवारी दादांनी तर आमचं म्हणजे सोन्यावानी पिवळं असं होणार आहे, कारण आम्ही पण त्यांचीच नावाची आतुरतेने वाट बघतोय। प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असतेच की आपल्या नेत्याच्या किंवा आपल्या नेत्याच्या घरातलं कोणी त्या ठिकाणी बसावं, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार जो पण निर्णय घेतील आणि ज्याला पण बारामती नगराध्यक्षपदासाठी उभे करतील त्याला सर्वात जास्त मताने निवडून आणण्याचं काम आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी करू। जय यांच्या रूपानं पवार कुटुंबातील 8वा सदस्य राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतो। राष्ट्रवादी एकसंध असल्यापासून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा दबदबा बघायला मिळतो। तर राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यावर सुनेत्रा पवार राज्यसभेत पोहोचल्या। युगेंद्र पवार यांनी बारामतीतून काका अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती। राजकारणातील पवार, शरद पवार राज्यसभा खासदार, अजित पवार उपमुख्यमंत्री, सुप्रिया सुळे खासदार, सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार, रोहित पवार आमदार, पार्थ पवार लोकसभेला पराभूत, युगेंद्र पवार विधानसभेला पराभूत, जय पवार बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी चर्चा। जयदादा पवार हे एक तरुणांना घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि खऱ्या अर्थाने बारामतीच्या
अजून विकासासाठी जर आज तिथं बघितलं तर जयदादा ही अतिशय चांगलं नेतृत्व आज आपल्यासमोर दिसतंय आणि ती खऱ्या पद्धतीनं एक चांगल्या सर्वसामान्य जनतेला जयदादा पुढे घेऊन जातील. राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यापासून अजितदादांनी बारामतीतील शरद पवार यांच्या साम्राज्याला हळूहळू सुरुंग लावायला सुरुवात केली. लोकसभेला बहीण सुप्रिया सुळे विरोधात पत्नीला उमेदवारी देत शह देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही. विधानसभेला पूर्ण ताकद लावत पुतण्या युगेंद्र पवार यांचा दारुण पराभव केला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी निर्णायक क्षणी स्वतःची उमेदवारी जाहीर करत विरोधकांना चारी मुंड्याचित केले. विजयानंतर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत जय पवार यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर करून अजित पवार हे धक्का तंत्राचा अवलंब करू शकतात अशी चर्चा शहरात सुरू आहे. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.